नाव काय तुमचं आणि कुठे राहता तुम्ही? नवनाथ कडू हा. आईला बोरत. काय बोलताय ट्रॅफिक बद्दल? खूप रोज ट्रॅफिक आहे. कमीत कमी इथे एक अर्धा तास जातोय ट्रॅफिक आहे. नियोजनच नाही व्यवस्थित इथं. कशामुळे होते ट्रॅफिक असं वाटतं तुम्हाला? रस्ता अपूर्ण, ब्रिज बस तिथं कोणीतरी पाहिजे, पोलीस कॉन्स्टेबल. पोलीस लोक रोज असतात तिथं. तरी पण इथं ट्रॅफिक काय हे होतं, लग्न असल्यामुळं पण ट्रॅफिक खूप होती. आणि हायवे आणि गाड्या पण उलट्या दिशेने घालतात, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होते. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. कामशेतची वाहतूक कोंडी ही आत्ता मावळ तालुक्याची डोकेदुखी ठरलेली आहे. खरं तर कामशेतमध्ये सध्या वाहतूक कोंडीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे, याचे एकमेव कारण म्हणजे कामशेतमधील अरुंद रस्ते. जुना मुंबई पुणे हायवेवरील ब्रिज आणि त्याखालील असलेल्या भुयारी मार्गाची रुंदी कमी असल्यामुळे येणारी वाहनं आणि जाणारी वाहनं या दोघांमध्येही रस्ता अपुरा पडतो आणि त्यामुळे या रस्त्यावरील रोज संध्याकाळी 4 वाजल्यापासनं ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत साधारण खूप वाहतूक कोंडी असते. ही वाहतूक कोंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पवनानगर रोड वरील असलेले येवलेवाडी गावाच्या मार्गापर्यंत ही वाहतूक कोंडी असते. पवनानगर हे पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी पुण्याकडून मुंबईकडून येणारी लोक खूप असतात. पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे आठवड्यातील शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या दोन्ही दिवशी सर्वात जास्त पर्यटक या रस्त्यावरती असतात. आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यातील कामशेत हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मावळ तालुक्यातील पवन मावळ, अंदर मावळ, नाणे मावळ या तिन्ही मावळातील लोक या कामशेत या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात. स्वतःचे व्यवसायाच्या संदर्भामध्ये येत असतात. अनेक कामं असतात त्यामुळं. आणि मुख्य म्हणजे मावळ तालुक्यातील पवनानगर असेल किंवा नाणे मावळ असेल, या दोन्ही ठिकाणावरतील लोकांना कामशेतमध्ये आल्याशिवाय ना ते पुण्याला जाऊ शकत ना मुंबईला जाऊ शकत. कामशेत हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. जेव्हा ही गर्दी येते त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांची वाहनं सुद्धा येत असतात आणि ही वाहनं कामशेतमध्ये कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना ती वाहनं आपली रस्त्यावरती लावावी लागतात. खरं तर मावळ तालुक्यातून इतर ठिकाणी येणारी लोक ही कामशेतची आर्थिक कणा आहे. लोक या ठिकाणी येणं गरजेचं आहे. कामशेतमधील अशी खूप महत्त्वाची 2-3 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. म्हणजे नाणे मावळ, नाणे रोड, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकवर जैन इंग्लिश स्कूलच्या त्या परिसरामध्ये ट्रॅफिक होत असते. साईबाबा चौकामध्ये ट्रॅफिक होत असते. मच्छी मार्केटच्या तिथं ट्रॅफिक होत असते. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर पूर्ण गाड्या लावलेल्या असतात, त्यामुळे तिथे ट्रॅफिक असते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पवनानगरकडे जाणारा रस्ता, या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक अतिक्रमणं असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते. आता आपण ही जे ट्रॅफिक दाखवत आहोत, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की पोलीस यंत्रणा रोज संध्याकाळीच नव्हे तर पूर्ण दिवस या ठिकाणी पोलीस यंत्रणा राबत असते. संध्याकाळी 4च्या नंतर एक नव्हे तर 4-4, 5-5, 7-7, 6-6 पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडीचे नियंत्रण करण्यासाठी असतात. रोज संध्याकाळी ही वाहतूक नियंत्रणाची कसरत ही पोलीस यंत्रणेला करावी लागते. खरं तर नुसत्या वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलीस यंत्रणेवरती दोष देऊन भागणार नाही. या ठिकाणी नागरिकांचेही काही कर्तव्य आहेत. रस्त्याच्या कडेला लावणारी गाड्या असतील किंवा गाडी चालवताना जर ट्रॅफिक असेल तर मध्ये रस्त्यामध्ये रस्ता अरुंद आहे आणि त्यामुळे जर समोरनं एखादी गाडी आली आणि ती जर उलट्या दिशेने चुकीच्या मार्गाने जर ओव्हरटेक करून पुढे आली तर तो पूर्ण रस्ता ब्लॉक होतो आणि वाहतूक कोंडी ही वाढतच राहते. खरं तर या वाहतूक कोंडीचं निरसन करणं आता ही शासनाची जबाबदारी आहे. खरं तर कामशेतमध्ये लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढत आहे, येणाऱ्या काळामध्ये ह्या वाहतूक कोंडीचं
मोठा त्रास सर्वसामान्य जनतेला तसेच प्रशासनाला सुद्धा होणारा आहे. कारण नागरिक आत्ता ही वाहतूक कोंडी सहन करेल असं वाटत नाही. आत्ता आपण लोक बोलू लागलेले आहेत की कामशेतमधील कोंडी ही आत्ता आमची खरंच डोकेदुखी होत चाललेली आहे. साधारणतः आत्ता शासनाने रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम आळा घालावा. घ्यावं आणि या वाहतूक कोंडीला